नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना. आज मी सांगणार आहे अध्यात्म म्हणजे काय. तर अध्यात्म म्हणजे केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांड नसून स्वतःच्या अंतरंगाचा शोध घेणे आणि त्या सर्वोच्च सत्याशी म्हणजे परमात्म्याशी एकरूप होणे होय. सोप्या भाषेत सांगायचे तर मी कोण आहे आणि माझ्या जीवनाचा मूळ उद्देश काय आहे हे जाणून घेणं म्हणजे अध्यात्म. आता भारतीय शास्त्रानुसार काळाचे 4 युग मानले जातात. प्रत्येक युगात ईश्वराची प्राप्ती करण्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रगतीसाठी वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. तर पहिलं युग होतं सत्ययुग. त्यामध्ये काय सांगितलं की ध्यान, मेडिटेशन. सत्ययुगात मानवाचे मन अत्यंत शुद्ध आणि एकाग्र होते. या युगात ईश्वराला प्राप्त करण्याची मुख्य पद्धत ध्यान ही होती. लोक हजारो वर्षे तपश्चर्या आणि समाधीच्या माध्यमातून आत्मज्ञान प्राप्त करत. आणि दुसरं युग होतं त्रेतायुग. यामध्ये यज्ञ करायचे. म्हणजे काय, त्रेतायुगात मानवाची एकाग्रता थोडी कमी झाली पण शिस्त कायम होती. या काळात यज्ञ आणि विधींना प्राधान्य दिले गेले. रामायणाचा काळ याच युगातील आहे, जिथे मोठ्या प्रमाणावर धार्मिक यज्ञ करून ईश्वराची आराधना केली जात असे. तिसरं युग म्हणजे द्वापर युग. तिथे अर्चाविधी, पूजन ह्याला महत्त्व होते. द्वापर युगात विधी आणखी विस्तारले गेले. या काळात ईश्वराची सगुण रूपाची म्हणजे मूर्तीची पूजा करण्याची पद्धत रूढ झाली. मंदिरे बांधणे, षोडोपचार पूजा करणे आणि प्रत्यक्ष परिचर्या म्हणजे सेवा करणे हा या युगाचा मुख्य आध्यात्मिक मार्ग होता. आणि चौथं म्हणजे आपण ज्या युगात राहतो कलियुग. यामध्ये नामस्मरणाला अत्यंत महत्त्व दिलं जातं आहे. सध्याच्या धावपळीच्या आणि अशांत युगात मानवाकडे दीर्घकाळ ध्यान करण्याची किंवा मोठे यज्ञ करण्याची क्षमता नाही. म्हणूनच कलियुगात ईश्वराचे नामस्मरण हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग सांगितला आहे. कलौ केशव कीर्तनात म्हणजेच भगवंताचे नाव घेतल्यानेच आध्यात्मिक उन्नती शक्य आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर सत्ययुग ध्यान, त्रेतायुग यज्ञ, द्वापरयुग पूजा सेवा, कलियुग नामस्मरण. अध्यात्म आपल्याला वर्तमानात जगायला आणि मनाची शांती मिळवायला शिकवते.